शांते, पाणी ठेव बरं आंघोळीले. आंघोळ करतो आता मी. हा ठेव, पाणी ठेवून दे लवकर आंघोळीले. आता एवढ्या सकाळी एवढ्या सकाळी 7 वाजता कुठे चालले बेटे हो तुम्ही? एवढ्या सकाळी 7 वाजता कुठे चालले आंघोळ करून? नाही तर आता 11 12 वाजून जाते तेव्हा आंघोळ नाही करत. आता सकाळी 7 वाजताच आंघोळ करायला पाहिजे. काऊन कुठं पाहूनपणा काही घुमा फिरायला चालले काय तुम्ही? हा तिची बहीण तर शांती, पक्की शांतीच आहे. हा अहो, आज 15 ऑगस्ट आहे ना. 15 ऑगस्ट आहे आज शाळेत. हा तर शाळेत जा लागते ना. आज 15 ऑगस्ट आहे तर शाळेत नाही जा लागणार काय? हा तर शाळेत जा लागते ना. आता मुख्य अतिथी म्हणून मलाच तर बोलावते दरवर्षी शाळेत. हा तर शाळेत जा लागते, झेंडा वंडा फडकावा लागते. कर, ठेव पाणी, ठेव आंघोळीले. ना तर कशी हो तू, काही माहीत नाही राहत ना, काही नाही, अपडेट राहत जाय ना. मास्तरनं बोलावलं असतं नाही तुम्हाला अजून? बोलावलं असतं नाही मास्तरनं? हो ना, तर 7 वाजून गेले अजून तर मास्तर आलाच नाही बोलावले. तर चला बा, दरवर्षी आता शांताराम भाऊले बोलावते शाळेत, तर चला म्हणून सांगून द्यावा म्हणून. आला असतं नाही मास्तर बोलावले तुम्हाला. आणि मोठे तर होऊन राहिले शाळेत जावाले. तर तुम्हीच तर होता शाळेत जावाले. असं नाही का बा, बोलावते तवाच जावा, बिना कामाचं नाही जावा, हे न ते. कसे हो तुम्ही? आता कामाकाजात भुलून गेले असं सर. हा कामाकाजात भुलत नाही का आता? तूच सांग बरं. आता सरच्या मागं आता कामं नाही राहत काय? आता एवढी मोठी शाळा आहे, शाळेत आता साफसफाई करणं, पताका गिताका लावणं, स्वच्छता करणं, झेंड्याची अरेंजमेंट करणं, हे ते इकडलं तिकडलं सगळं आता ते एकट्या मास्तरच्या मागं राहते. मग 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 त्याच्यानं बोलून गेले असं. नाही तर काय बोलावत नाही तर काय हो मध्ये? दरवर्षी तर मलाच तर बोलावते. हो ना, तर माझ्याशिवाय कोणाला बोलावते मग? तर असे कसे बोलले असेल मग? आता काल संध्याकाळी तर मस्त आपल्या गावातल्या लोकांबरोबर बसून गोष्टी करून राहिले होते. आता मी त्या शाळेपासून गेली तर मला ऐकायला आलं सगळं. सगळेच तर तिथं माणसं, 4-5 माणसं होते आपल्या गावातले. बुरासिंग, भाऊराव, पंजाब गिंजाब, रामभाऊ गिंभाऊ, सगळेच तर होते. आणि सगळ्याला तर सरनं गाव सांगितलं, उद्या 7 वाजता ये जा, 7 वाजतापासून हजर राहायचा. मग आपल्याला 15 ऑगस्ट झेंडावंदन करणं आहे. झेंडावंदन झालं का मग भाषण राहीन. भाषण झालं का मग आपण नाश्ता वाजताचा प्रोग्राम ठेवणार आहे. असं तसं तर लय गोष्टी केल्या त्याच्याबरोबर. आणि तुम्हाला तर काही अजून कानोकान खबरही नाही. आणि मोठे मारे करतात. जाऊ दे, एवढं काही लोड नको घेऊ. जाय तो. काय म्हणते, ठेव बरं पाणी आंघोळीले. काय चालू आहे हो शांताराम भाऊ? नमस्कार गुरुजी, नमस्कार. काही नाही बा, बसलो होतो, आरामात चालू आहे. पाहून घ्या शांताराम भाऊ, तुम्हाला सांगायचं भुलून गेलो. कामात एवढे काम आहे मागं, हे ते सारे कामं एकट्याच्याच मागं. आता एकटाच आहे त्या शाळेत. त्या मॅडम नवीन आहे तर मॅडमला काही एवढं समजत नाही. तिच्यानं कसं आहे, सारं प्रेशर इचिन मायावरच आहे. त्याच्यानं कामाकाजात सगळ्याला सांगितलं आणि तुम्हाला सांगायचं भुलूनच गेलो. तर मी म्हटलं आता मुख्य अतिथी तुम्हीच आहे दरवर्षीप्रमाणे. हो, दरवर्षी तुम्हीच राहता, ह्याही वर्षी तुम्हीच आहे मुख्य अतिथी. तर फटाफट आंघोळ वगैरे करा, तयारी करा आणि चला शाळेत. झेंडा फडकून घेऊ आणि मग अजून भाषण आहे. मग भाषण आहे ना, मग नाश्त्या वास्त्याचा प्रोग्राम आहे. तर चला ना, करा फटाफट. आंघोळीलेच चाललो होतो ना गुरुजी, मी आंघोळीलेच चाललो होतो. आता आंघोळ करतो आणि येतो शाळेत. बरोबर शांताराम भाऊ, करा फटाफट आंघोळ वगैरे करून, तयारी वगैरे करून या मग शाळेत. हो गुरुजी, येतो. चला येतो मग शांताराम भाऊ. अजून थोडेसे कामं आहे, यायले त्याला अजून आमंत्रित करायचंच राहिलं. कामाकाजात बोलूनच गेलो. आता सगळे ते शाळेची स्वच्छता, हे ते हेच चालू आहे 2 दिवसापासून कामं. लेकरायला सांभाळणं, हे ते. चला मग या तुम्ही फटाफट, मी वाट पाहतो शाळेत मग. हो या गुरुजी, येतो, तुमच्याच मागे येतो मी. पाहून घे बरं शांते, म्हणून तुले सर बोलून गेले असं म्हणून कामात. तू आपलीच लावतो. हो ना, तर समजत नाही ना, काही नाही तुले. आता काल मीटिंग बसली होती बा, तर मला वाटलं तसं. ठेव पाणी, ठेव आता आंघोळीला वाटलं आले. ठेव फटाफट पाणी ठेव, 7 वाजून गेले. लवकर अंग पाय धुवून जातो शाळेत. हो ठेवतो, लवकर ठेवतो. 5 मिनिटात पाणी तपते. आम्ही येतो ना मग तुमच्या संग. आम्ही येतो. तर मी अंग पाय धुवून मी चालला तो लवकर. थोडंसं तिथं लवकर तोंड दाखवा लागन. काही कामं काजं असं नाश्त्या फास्त्याचं ते अरेंजमेंट करू लागेल मास्तरले. आणि तुला यायचं आहे तर मग ये तू. गावातल्या बाया आहे, जायले यायचं आहे, त्याच्या संग येऊन जाय. बरं ठीक आहे ना, येतो मग मी गावातल्या बाया संग. समोताबाई, चालत नाही गाव शाळेत? 15 ऑगस्ट आहे ना आज. सर आले होते बोलावाले, तर चालत नाही काय? मस्त चाल, मस्त भाषण आहे. 15 ऑगस्ट आहे, आपले लेकरं आहे सगळे तिथं. पाहू द्यायले. झेंडा वंडा फडकू आणि येऊन जाऊ मग. लेकाले नाश्ता वाजता आहे म्हणते, मस्त उसळ पुसळ बनवली म्हणते त्या चपराशीनबाईनं. तर चाल ना मग, चाललो जाऊ मस्त. तसे आता आज काही काम आहे नाही, तर आज पुरसतच आहे म्हणतो. तर चाल मग, चाललो जाऊ. पहिले कोणी सांगितलं व शांताबाई मला? पहिले सांगितलं असतं तर आली असती बटे. आता मला थोडंसं वरुडले बी जावाचं होतं. काम आहे तर येतो म्हणतो थोडीशी. हो तर काय आताच चालली काय तू? टाईम आहे ना, 10-10:30 वाजता जाशील ना. मग 10-10:30 वाजते काय, 9 वाजेपर्यंत तर फ्री होऊन जातो आपण इथं. आता 7:45 वाजले आता. जाता आपल्याला 10-15 मिनिट लागते शाळेत जायला. जाऊ, झेंडा वंडा फडकू, आणि नाश्ता वास्ता करू, भाषण वगैरे ऐकू आणि येऊन जाऊ लेकाले. 9 वाजेपर्यंत तर कार्यक्रम संपून जाते सगळा.
एवढा वेळ थोडी लागून राहिला आता 9च्या पहिले ते येणं होते आपलं. हा तर चाल ना मग, तिकडून आल्यावर मग चालली जाजो. हा 10:30 वाजताच जाशील ना तू, 10:30 वाजता चालली जाजो मग. हा ते बी बरोबर आहे वा. आता तर तसा तर टाईम आहे म्हणा. हा तिकडे जाय आले वेळच आहे आता. 10-10:30 वाजता जा लागन लिंगा एसटीनं. हा तर जाता येते ना. चाल मग चाललो जाऊ लेकाले. चाल मग जाऊ मस्त. झेंडा वंडे आता 8 वाजून राहिले. हा 8 वाजता झेंडा फडकते ना, तर चाल लवकर चाललो जाऊ. हो चाल लेकाले चल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग उच्छल जलधि तरंग गाहे तव जय गाथा भारत माता की जय. चला मग आता आपला झेंडावंदनचा कार्यक्रम संपला. आता आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष आजचे शांताराम भाऊ. तर शांताराम भाऊ आज आपल्याला एक भाषण देते. तर ऐका मग आता शांताराम भाऊचं भाषण. मला काय भाषण येते हो गुरुजी. हा मला भाषण गिषण नाही येत ना. माईक समोर तो बोलायले फाटते माई. हा माईक समोर काही भाषण वाषण येत नाही बा मला. काय होते शांताराम भाऊ, आता आपल्या पूर्ण गावाचे सिनियर तुम्ही आहे, वयस्कर माणूस आहे. हा चांगले आहे तर द्या भाषण. आता काय त्याच्यात तुम्हाला माहित आहे आता 15 ऑगस्टची हिस्ट्री, भारताची हिस्ट्री. द्या आता त्याच्याबद्दल भाषण. थोडंसं मार्गदर्शन करा आपल्या विद्यार्थ्याले. बरं गुरुजी, आता तुम्ही म्हणता आता चला आता 2 शब्द बोलूनच पाहतो लेखाले. मग घ्या टेबल लाव बरं आपला भाषणाचा. टेबल काढूनच ठेवला होता ना पोर्चवर. घ्या आणा बरं टेबल आणा. हो सर, आपला टेबल तयारच आहे. इथंच बाजूनच काढून ठेवला होता आम्ही. तुम्ही सांगितलं होतं ना आपला कार्यक्रम झाला, ध्वजारोहण झाल्यावर भाषण राहील म्हणून. तर आम्ही काढूनच ठेवलाय. बस 5-10 मिनिटात लावतो सर. बरं लावा. विद्यार्थ्यांनो सगळेजण शांत बसा. आता भाषणाला सुरुवात होत आहे आणि नीट लक्ष देऊन भाषण ऐका. हो सर, शांततेने ऐकतो. तिरंगा हे आपली शान, आपला भारत जगात महान. तिरंगा हे आपली शान, आपला भारत जगात महान. विसरू नका त्या वीरांना, ज्यांनी देशासाठी दिले प्राण, ज्यांनी देशासाठी दिले प्राण. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्त आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेले आहोत. मित्रांनो, केवळ व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला रक्तदान करणे, आपल्या घरातील परिसरातील कचरा पेटीत टाकणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे रक्षण करणे, सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे, झाडाचे रोप लावून ते जगवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे. हे आपण नक्कीच करू शकतो. चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला सर्वश्रेष्ठ देश बनवूया. शेवटी मी एवढेच म्हणेन की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला. सारे मिळून भारत माता की जय बोला. सारे मिळून भारत माता की जय बोला. बोला भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. तर मित्रांनो, आज आपला कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर करतो. आणि कार्यक्रम झाल्यानंतर आता नाश्त्याची व्यवस्था आहे आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये. तर सगळेजण बसा आणि नाश्त्याचा आस्वाद घेऊन मग आपापल्या घरी जा.